नमस्कार मित्रांनो, मी सुशांत राणे सिंपल आयुष्याच्या या भागामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या विषयाचं नाव आहे मिठी मारता आली पाहिजे. ही एक छोटीशी कविता तुमच्यासमोर घेऊन येतोय. बघा तुम्हाला आवडते का? मिठी मारता आली पाहिजे. नात्यांमध्ये जेव्हा दुरावा येतो तेव्हा मिठी मारता आली पाहिजे. जेव्हा भावाचे मित्र दारू प्यायला बसतात, छोट्याशा कारणावरून त्यांच्यामध्ये भांडणं उद्भवतात. भांडणं एवढी टोकाला जातात की एकमेकांशी बोलल्याशिवाय ज्यांचा दिवस संपायचा नाही ते आज एकमेकांना बघून पायाखालची वाट बदलतात. बाहेरचेही मग या आगीत भरभरून तेल ओततात. शरीराने कितीही दूर गेले तरी मन मानायला तयार नसतं. संकटाच्या काळात मित्राला मदत करायला ते धावतं. पण शेवटी इथेही खोटा खोटा इगो आडवा येतो. त्याची गरज आहे तर त्याने बोलवायला हवं. हाच आपला शेवटपर्यंत हट्ट असतो. याच एका हट्टापायी नातं वाहून जायला लागतं. म्हणून म्हणतो, नात्यामध्ये जेव्हा दुरावा येतो तेव्हा मिठी मारता आली पाहिजे. नवरा बायकोची लुटूपुटूची भांडणं जेव्हा तीव्र स्वरूप धारण करतात, पीओपी केलेल्या भिंतींनाही तडे जायला सुरुवात होतात. निखळ प्रेमाच्या जागेवर राग, मत्सर, द्वेष येऊन बसतात. सोना, बच्चा, बाबू, पिल्लू, माय स्वीटी यांच्या जागेवर भ आणि मा यांच्या बाराखडीमधले शब्द येतात. तुझी माझी साता जन्माची साथ असे म्हणणारे हात, चूक झाली लग्न करून माझी, मला माफ कर म्हणत जोडले जातात. फॅमिली फंक्शनमध्येही या आगीची झळ बसते. आता यांचं काही खरं नाही हो. ही बातमी गावभर पसरते. दरवेळेला मीच का माघार घ्यायची या मुद्द्यावरती आपण अडून बसतो. नातं वाहून जाताना आपण काठावरती असतो. म्हणून म्हणतो, नात्यांमध्ये जेव्हा दुरावा येतो तेव्हा मिठी मारता आली पाहिजे. मुलं मोठी झाली की त्यांचे बोल कानाला टोचू लागतात. तुम्हाला काय कळतं त्यातलं, असं मुलं देखील आईबापाला सुनावतात. साखरेच्या डब्यालाही मग मुंग्या लागायला सुरुवात होते. घरातल्या फॅमिली फोटोवरती कोळिष्टकं जमतात. चूक नक्की कोणाची हेच कोणाला कळत नाही. इतक्या वर्षांचं प्रेम भांडणं करताना आठवत नाही. वेगवेगळं राहणं हाच एक पर्याय होऊन बसतो. सुख समाधानासाठी पुरलेला वास्तुपुरुष मग स्वतःशीच रडतो. आईवडिलांचं थोडं ऐकून घेतलं तर काय बिघडतं? लहान आहोत म्हणून दरवेळेला काय आम्हीच ऐकून घ्यायचं? या प्रकारच्या वाक्यांनी जेव्हा संभाषण चालू होतं, एक नातं हळूहळू का होईना रागाच्या पुरात डुबत जातं. म्हणून म्हणतो, नात्यांमध्ये जेव्हा दुरावा येतो तेव्हा मिठी मारता आली पाहिजे. मित्रांनो, नातं मग ते कोणतंही असो, ते महत्त्वाचंच असतं. काही नाती ही रक्ताची असतात तर काही रक्ताच्या पलीकडची असतात. पण कधीकधी छोट्याशा एका कारणावरून नात्यांचे हे बंध ताणले जातात. ते एवढे ताणले जातात की ताण असह्य होऊन शेवटी ते तुटतात. तुटलेले ते दोन दोरे पुन्हा एकदा गाठ मारून जोडले जातातही कधी, पण शेवटी ती गाठच सलग दोरा नव्हे तो. तुटलेली ही नाती तुटलेल्या धाग्यासारखीच असतात. तुटलेल्या धाग्यासारखीच असतात. कितीही जोडली तरी मारलेली गाठ ही नजरेत भरतेच. मग ही गाठ मारायच्या आधी किंवा हे नातं तुटायच्या आधी जर ते वाचवायचं असेल तर मिठी मारता आली पाहिजे. कडकडून मिठी मारता आली पाहिजे. मिठी मारणाऱ्यानेही कोणतेही वाईट विचार मनात न आणता सद्भावनेने मारली पाहिजे. आणि मिठीत घेणाऱ्यानेही त्याच भावनेने जुनं सगळं विसरून त्याला मिठीत घेतलं पाहिजे. आभाळ जसं जमिनीला मिठीत घेतं ना, अगदी तसं. मित्रांनो, आयुष्य फार सिंपल आहे. ते सिंपल ठेवूया. उगाच कशाला कॉम्प्लेक्स करायचं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सिंपल आयुष्य या माझ्या चॅनलला लाईक करा,
शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच यासारख्या अजून कोणत्या विषयावर मी बोलावं अशी तुमची इच्छा असेल तर मला नक्की कळवा. धन्यवाद.